Hello everyone. Greeting from Sri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with subject international business. Today we are going to start chapter number 3, that is institutional support to international business. In today's lecture we will discuss about meaning of international economic institutions, World Trade Organization, objectives, main functions and advantages of WTO. International economic institution refers to organized international bodies whose aim is to stabilize economic relationship between and among the member countries through monetary, fiscal, financial and trade integration. आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन कोणाला म्हणतात? तर या अशा संस्था आहेत किंवा इंटरनॅशनल बॉडीज आहेत ज्यांचा मेन एम काय आहे? टू स्टॅबिलाइज इकॉनॉमिक रिलेशन्स अमंग द मेंबर कंट्रीज किंवा बिटवीन द मेंबर कंट्रीज आणि कशाच्या माध्यमातून? थ्रू मॉनेटरी, फिस्कल, ट्रेड इंटिग्रेशन. These institutions may operate worldwide or regional level. These institutions are usually classified into two: institution for economic integration आणि इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे एक आर्थिक इंटिग्रेशन साठी असलेलं इन्स्टिट्यूशन आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ऑलमोस्ट एव्हरी कंट्री export and import product to benefit for the growing international trade. The growth of international trade can be increased if the countries follow common set of rules, regulations, standards related to import and export. These institutions aims to provide a level playing field for all countries and develop economic cooperation. म्हणजे प्रत्येक देश हा एक्सपोर्ट इम्पोर्ट करत असतो, म्हणजे मालाची आयात निर्यात करत असतो. कशासाठी? तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी. The growth of international trade can increase if countries follow common set of rules, regulations and standard related to import exports. कारण का प्रत्येक देशाचे नियम, रेग्युलेशन्स, रूल्स रेग्युलेशन्स वेगळे असतात, स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. तर त्यामुळे कॉमन रूल्स रेग्युलेशन्स असणं आवश्यक आहे. आणि these common rules and regulations are set by various international economic institutions. अनेक आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूशन्स असतात ज्या स्टँडर्ड रूल्स रेग्युलेशन सगळ्यांसाठी एक फॉर्म्युलेट करतात. These institution aims to provide the level of playing field for all countries and develop economic cooperation. This institution also helps in solving the currency issue among the countries related to stabilize exchange rate. There are three major economic institutions, namely World Trade Organization, International Monetary Fund and UNCTAD. लक्षात घ्या, या आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या करन्सी इश्यू सुद्धा सॉल्व्ह करतात. कशासाठी? स्टॅबिलाइज द एक्सचेंज रेट, एक्सचेंज रेट स्टॅबिलाइज करण्यासाठी. आणि मेन तीन आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत WTO, IMF आणि UNCTAD. Today we will discuss about World Trade Organization. World Trade Organization was formed in 1951 to replace the General Agreement on Tariffs and Trade, which was started in 1948. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सगळीकडे एक मंदीची लाट आली. मुळात सगळीकडचा व्यापार मोडकळीस आला होता, सगळ्या इकॉनॉमिक अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या होत्या. आणि मग 1945 मध्ये जनरल अग्रीमेंट फॉर टॅरिफ्स अँड ट्रेड एक सुरू झालं, म्हणजे गॅट अस्तित्वात आलं. आता गॅट ही काय झालं की अनेक देश, जगातला
व्यापार वाढवण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी काही ॲग्रीमेंट्स केले, त्याला गॅट असं म्हणतात. द गॅट वॉज रिप्लेस्ड बाय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बिकॉज गॅट वॉज बायस इन फेवर ऑफ डेव्हलप कंट्रीज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जिंकलेली जी राष्ट्र होती, मग त्याच्यात अमेरिका, इंग्लंड मोडकळीस आलं होतं, महासत्ता राहिलं नव्हतं, पण अमेरिका ही नवीन महासत्ता अस्तित्वात आली होती. तर साहजिकच आहे की ज्यांचं कमी नुकसान झालं होतं असे देश एकत्र आले आणि व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी गॅट हा करार केला. आता गॅट का रिप्लेस केला गेला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने? बिकॉज गॅट वॉज बायस इन फेवर ऑफ डेव्हलप कंट्रीज. म्हणजे गॅटचे जे निर्णय होते ते प्रगत देशांच्या बाजूने होत होते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वॉज फॉर्म as a global international organization dealing with rules of international trade among the countries. The main objective of World Trade Organization is to help the global countries to conduct their business. जागतिक देश जे आहेत त्यांना मदत करणं, त्यांचा व्यापार चालवण्यासाठी हा मेन ऑब्जेक्टिव्ह WTO चा होता. World Trade Organization headquartered at Geneva, Switzerland, consists of 153 members and represent more than 97 of वर्ल्ड ट्रेड. लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेत गाळलेल्या जागांसाठी विचारलं जातं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे. पर्याय कधी कधी जिनेवा असतो, कधी कधी स्वित्झर्लंड. जिनेवा हे स्वित्झर्लंड मध्येच येतं, तर तिथे हेडक्वार्टर आहे. 153 मेंबर कंट्रीज आहेत आणि जागतिक जो व्यापार होतो त्यातलं 97% व्यापाराचं रिप्रेझेंटेशन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केलं जातं. Main objectives of World Trade Organizations are as follows: raising the standard of living of people, promoting full employment, expanding production and trade, and utilization of world trade resources optimally. बघा काय काय सांगितलं इथे. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं, त्याच्यानंतर फुल एम्प्लॉयमेंट, प्रमोटिंग फुल एम्प्लॉयमेंट, एक्सपांडिंग प्रोडक्शन अँड ट्रेड आणि युटिलायझेशन ऑफ वर्ल्ड रिसोर्सेस ऑप्टिमली. आणखी काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? टू इन्शुअर द डेव्हलपिंग अँड लेस डेव्हलप कंट्रीज हॅव अ बेटर शेअर ऑफ ग्रोथ इन वर्ल्ड ट्रेड. अँड लास्ट वन, introducing sustainable development in which balanced growth of trade and environment goes together. म्हणजे एक तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, बॅलन्स ग्रोथ ऑफ ट्रेड आणि इन्व्हायरमेंट शुड ग्रोज टुगेदर. Now we will discuss about main functions of World Trade Organization. Main functions of WTO are as follows. First, setting the framework for trade policies. Second, म्हणजे ट्रेड पॉलिसीसाठी फ्रेमवर्क क्रिएट करणं. सेकंड, रिव्ह्यूविंग ट्रेड पॉलिसीज ऑफ डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या देशाच्या ट्रेड पॉलिसीज काय आहेत त्याचा रिव्ह्यू घेणं. थर्ड, प्रोव्हाइडिंग टेक्निकल कोऑपरेशन टू लेस डेव्हलप कंट्रीज अँड डेव्हलपिंग कंट्रीज. कारण लेस डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांना टेक्निकल कोऑपरेशन प्रोव्हाइड करणं. फोर्थ, setting a forum for addressing trade related dispute among different countries. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापाराशी रिलेटेड जे डिस्प्यूट असतात ते सेटल करणं किंवा ते सेटल करणारा एक फोरम निर्माण करणं. फिफ्थ, reducing the barriers of international trade. आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे कमी करणं. सिक्स, facilitate the implementation, administration and operation of agreement. बघा काय म्हटलंय, इम्प्लिमेंटेशन, ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑपरेशन ऑफ ऍग्रीमेंट. जे जे करार झालेत ते इम्प्लिमेंट व्हावेत, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचं ऑपरेशन व्यवस्थित व्हावं यासाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं.
Seventh, setting a negotiation forum for multilateral trade agreement. म्हणजे अनेक देशांशी ट्रेड ॲग्रीमेंट होण्यासाठी एक चर्चा सत्र नेगोशिएशन ऑफ फोरम निर्माण करणं. 8. Cooperation with international institutions such as International Monetary Fund and World Bank for making global economic policies. म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसीज तयार करण्यासाठी IMF ला आणि वर्ल्ड बँकला मदत करणं. 9. Ensuring transparencies of trade policies. And 10. Conducting economic research and analysis. बघा परत एकदा मेन फंक्शन्स काय आहेत तर ट्रेड पॉलिसीसाठी फ्रेमवर्क क्रिएट करणं, वेगवेगळ्या देशांच्या ट्रेड पॉलिसी कशा चालल्या म्हणजे कशा आहेत त्याचा रिव्ह्यू घेणं, लेस डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीजना टेक्निकल कोऑपरेशन प्रोव्हाइड करणं, त्याच्यानंतर डिस्प्यूट सेटल करण्यासाठी एक फोरम निर्माण करणं, ट्रेड बॅरियर्स कमी करणं, ट्रेड ज्या ॲग्रीमेंट्स होत आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन होण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज पुरवणं, मल्टीलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट करिता नेगोशिएशन फोरम निर्माण करणं, त्याच्यानंतर ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी तयार करण्यासाठी IMF वर्ल्ड बँकला मदत करणं, ट्रेड पॉलिसी ज्या आहेत त्या ट्रान्सपरंट असतील याची खात्री देणं आणि इकॉनॉमिक रिसर्च आणि अनालिसिस करणं. हे दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. Advantages of World Trade Organization. First, promoting peace within nations. World Trade Organizations leads to less trade dispute. World Trade Organization helps in creating international cooperation, peace, prosperity among the nations. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कोऑपरेशन, शांतता आणि समृद्धी क्रिएट करण्यासाठी WTO मदत करतं. WTO मुळे जागतिक डिस्प्यूट कमी, व्यापारी डिस्प्यूट कमी होतात किंवा कमी झालेत. सेकंड, हँडलिंग द डिस्प्यूट constructively. WTO helps in lesser trade conflict. When international trade expand, the chances of dispute also increase. World Trade Organization helps in reducing these trade dispute and tension among the nations. WTO काय करते तर एक तर पहिली गोष्ट अशी की जसजसा व्यापार वाढतो तसतसे there are more chances of increasing dispute among the nations. WTO चर्चा, नेगोशिएशन करून वर्ल्ड ट्रेड डिस्प्यूट जे आहेत किंवा टेन्शन्स अमंग द नेशन्स कमी करण्याचा प्रयत्न करते. थर्ड, इट हेल्प्स द कन्झ्युमर बाय प्रोव्हाइडिंग चॉईसेस. म्हणजे वेगवेगळे चॉईस प्रोव्हाइड करतं. इम्प्लाइज दॅट बाय प्रमोटिंग इंटरनॅशनल ट्रेड, World Trade Organization helps the consumer in gaining access to large number of products. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रमोशन करून जगातल्या कस्टमर्सला लार्ज नंबर ऑफ प्रोडक्टचा ऍक्सेस मिळतो. फोर्थ वन, एनकरेजिंग गुड गव्हर्नन्स. WTO accelerates the growth of country. Rule formulated by WTO encourage the good governance. बघा WTO मुळे वेगवेगळ्या देशांची ज्या ग्रोथला गती मिळाली आहे. WTO काय करते रूल्स फॉर्म्युलेट करते टू एनकरेज गुड गव्हर्नन्स अँड डिस्करेज अनवाईज पॉलिसीज. म्हणजे ज्या पॉलिसी योग्य नाही आहेत त्या डिस्करेज करणं, गुड गव्हर्नन्सच्या पॉलिसी प्रमोट करणं अँड लीड्स टू करप्शन इन द कंट्रीज. म्हणजे अनवाईज पॉलिसीज दॅट लीड्स टू करप्शन इन द कंट्रीज. ज्या चुकीच्या पॉलिसीज आहेत ज्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार एखाद्या देशामध्ये वाढत असेल तर अशा पॉलिसीज ज्या आहेत त्या डिस्करेज करण्याचं काम WTO करतं. फिफ्थ वन,
Stimulate economic growth. WTO leads to more job, increase in income. The policies of WTO focus on reducing trade barriers among the nations to increase the quantum of import and export. WTO काय करते? ट्रेड बॅरियर्स कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट्स वाढतात. त्यामुळे मोर जॉब्स, मोर इन्कम आणि अशा प्रकारे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. So students, today we have discussed about meaning of international economic institution, and in that we have seen what is World Trade Organization, how it came into existence and why it came into existence. We have also discussed about aims, objectives, functions of World Trade Organization and advantages of World Trade Organization. आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे काय याचा अर्थ बघितला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन का अस्तित्वात आली, तर मुळात 1948 साली गॅट अस्तित्वात आलं. पण हा गॅटचे व्यवहार हे पक्षपाती होते डेव्हलप कंट्रीजच्या बाजूने, आणि म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह पाहिलेत आपण, फंक्शन्स पाहिलेत, ऍडव्हान्टेजेस पाहिलेत. सो thank you for today. Happy learning to you. We will meet again in next lecture.